लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी करणं अत्यंत गरजेचं आहे। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स पोस्ट करत ही माहिती दिली आहे की ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नाहीये त्यांनी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंतच ई-केवायसी करा, तरच तुमचे लाडक्या बहिणीचे जे पुढील हप्ते आहेत ते चालू राहतील। लाडक्या बहिणींना ई-केवायसी करताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत, पण आता सर्व्हरमध्ये सुधारणा केल्याचंही मंत्री आदिती तटकरेंनी सांगितलंय। ई-केवायसी करण्याची योग्य पद्धत पुढीलप्रमाणे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी ladkibahin.maharashtra.government.in या संकेतस्थळाला भेट द्या। तुमच्यासमोर आता एक वेबसाईट ओपन होईल, त्याच्यावर ई-केवायसी बॅनरवर क्लिक करा। ई-केवायसी फॉर्म उघडेल। या फॉर्ममध्ये तुम्ही आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक नमूद करा। त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत सेंड OTP या बटनावर क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला आधार लिंक मोबाईल क्रमांक जो तुमचा आहे त्याच्यावर OTP येईल। हा OTP टाकून सबमिट बटनावर क्लिक करा। जर तुमची आधीच ई-केवायसी पूर्ण झालेली असेल तर तुम्हाला तसं दाखवण्यात येईल, पण जर पूर्ण झाली नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल। जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल तर पुढील टप्प्याला जाता येईल। यानंतर तुमच्या पतीचं किंवा तुमच्या वडिलांचा आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक नमूद करायचे। त्याच्यानंतर सेंड OTP याच्यावर क्लिक करायचे। OTP जो येईल तो त्याच्यावर टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचे। त्यानंतर तुम्हाला तुमचा प्रवर्ग निवडायचा आहे। माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत हे तुम्हाला तिथे सांगायचे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहेत। या दोन्ही मुद्द्यांवर चेक बॉक्सवर क्लिक करा आणि सबमिट बटन दाबा। शेवटी सक्सेस असं तुम्हाला दिसेल। हे दिसल्यानंतर तुम्ही समजा की तुमची ई-केवायसी पडताळणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। लक्षात ठेवा, तुम्हाला 18 नोव्हेंबर 2025 पर्यंतच ई-केवायसी करायची आहे, तरच तुम्हाला लाडक्या बहिणीचे पुढील जे हप्ते आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत। तर योग्य वेळेत ई-केवायसी करा आणि लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घ्या।